हेलो मिसेस जाधव, स्पीकिंग। जय पहुंच गया है। इज वेरी फाइन। मिसेस जाधव, आप सुन रही हैं ना? हाँ जी। आज रात वो वहीं ठहरेगा किसी होटल में, और हाँ, रात में बन पड़े तो फोन करेगा। अच्छा। पर वहां की लाइंस ठीक नहीं है ऐसा पता चला है, शायद फोन ना भी कर पाए। अच्छा। और सुनिए, कल से वो थोड़ा इंटीरियर में जाएगा, इसलिए वहां से कांटेक्ट करना जरा मुश्किल होगा। ठीक है सर। हो मिसेस जाधव, जय हमारा अहम करस्पॉन्डेंट है, हम पूरी तरह से उसका ख्याल रखेंगे। थँक यू सर। पोचले आणि ठीक आहेत। चिंता मिटली। तुम्हाला चहा बरोबर काहीतरी खायला करून आणते मी। अगं नको, काही गरज नाही। अच्छा, यहाँ से हम, हाँ, यहाँ से इधर जाएंगे 40 मील, वहाँ से जीप लेकर जाएंगे, जीप रास्ते में छोड़ेंगे और वहाँ से अंदर जाएंगे पैदल। अच्छा पैदल, हाँ जी। ठीक है। एक बात बताइए, हाँ, ये लोहारडगा का नाम इस मैप में क्यों नहीं है? कैसे होगा साहब, वहाँ कोई गवर्नर थोड़ी ना रहता है। हाँ वो भी है, लेकिन कल बाजार होगा ना? होगा होगा, बिल्कुल होगा, सब नजारा देखने को मिलेगा। और हाँ, काम होने के बाद लौटने का पूरा इंतजाम चाहिए। हाँ हो जाएगा, बिल्कुल हो जाएगा, सब कुछ हो जाएगा। इससे पहले कि किसी को कुछ भनक लगे हम वहां से निकल जाए। हाँ, लेकिन आप सुबह में जल्दी तैयार रहेगा, हम आपको सुबह में ही जल्दी लेने के लिए आवत। हाँ। अच्छा साहब, निकलो। ठीक। अच्छा, मैं आता हूँ सुबह जल्दी, तैयार रहो आप। अच्छा। काय वहिनी, पत्ता काय तुमच्या नवऱ्याचा? गेलाय कुठे तो? मी फोन करून तुम्हालाच विचारणार होते। परवा आम्ही भेटलो, काही बोलला नाही, आणि सकाळी गुल। नोकरदार माणूस, बॉसचा फोन आला गेला। हा, पण बायकोला काही सांगायचं नाही, हे काय बरोबर नाही वहिनी। हो, हे तुमचं अगदी बरोबर आहे। हा, आणि विशेषतः तुमच्यासारखी सुशिक्षित बायको असताना। बघा ना, आता तुम्हीच सुनवा त्यांना। कमळाबाई, हे जरा चिरून ठेवा हा, नीट बारीक एकदम। नाही पण वहिनी, साधारणतः कुठे गेलाय तो? काही बिहारला। पुन्हा बिहारला? वहिनी, हे डेंजरस आहे हा, तिथे नक्की कोणीतरी आहे। हो, या माणसाचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही। अहो हसू नका वहिनी, तुमच्या स्थानाला धोका संभवतो। अहो, हे असं काही करण्यासाठी कुणासाठी काही करायची तयारी असावी लागते जनुभैया, आमच्याकडे त्याचा पत्ता नाही। ठीक आहे, बसतो काका साहेबांकडे बसतो। बसा। हा, पण तिथे काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका बरं। हा वहिनी, चहा तर मिळेल ना? हो, तो मात्र मिळेल। चला बसतो मी तिकडे। बरं, कमळाबाई चहा झाला का? हा, मग होता। हा, नमस्कार काका साहेब। हा, नमस्कार नमस्कार जैन साहेब, बघा काय म्हणताय, आज ऑफिसचा दौरा नाही काय कागदाच्या कोट्यासाठी? नाही हो, तो तिकडचा साहेब नोएडाला गेलाय 2 दिवस। विचारा विचारा। काय? काकासाहेब, हे सहज नाही आले बरं का, यांच्या मित्राची चौकशी करायला आले। सारखे विचारतात, जयसिंग कुठे, जयसिंग कुठे। तुम्हाला काही कल्पना आहे का? कमळाबाई, जी काकासाहेब, साहेब कुठे गेलेत? काय की परवा मी उठण्याच्या अगोदरच निघून गेले। मला यापेक्षा जास्त माहिती नाही। काय हो जैन साहेब, तुमचा जर्नलिझम, कसली ही गुप्तता, कसले गौप्यस्फोट। अहो, आम्ही सुद्धा पत्रकारिता केली, पण कशी? अगदी उघड उघड, खुल्लम खुल्ला, सरकारला आव्हान देत। अहो पण तो काळ वेगळा होता काका साहेब। हा, एकदा आमच्यावर सरकारने जेव्हा बंदी आणली तेव्हा मात्र आम्ही नाव बदलून 6 महिन्यासाठी लोकजागर चालवलं बरं का। पण त्याही वेळेला आमच्या सामान्य वाचकाला आम्ही काय करतोय माहिती होतं। खरंय ते,
आता तुम्ही गौप्यस्फोट करता म्हणजे काय करता? जे लोकांना आधीच माहिती आहे ते उदाहरणासकट त्यांच्यासमोर पुन्हा ठेवता आणि असं करताना जास्तीत जास्त आकर्षक उदाहरणांच्या मागे मागे पळत असता. अहो काकासाहेब, ते आवश्यक आहे. अहो लोकांची मनं आता बधीर झाली आहेत. अहो त्यांना जागं करायला शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे. Oh, I can see the shock being given. Where is the treatment? And is the disease cured by that? तुमच्या असं लक्षात येत नाहीये की तुम्हाला आता या तुमच्या शॉकची संख्या आणि तीव्रता वरचेवर वाढवत न्यावी लागणार आहे आणि तरी सुद्धा परिणामांची काही खात्री देता येणार नाही. नाही, बरोबर आहे तुमचं काकासाहेब, पण म्हणजे दंगलींमागून दंगली, रक्तपातामागून रक्तपात आणि तरी सुद्धा तुमची सनसनाटी पत्रकारिता चालू आणि त्यातनं लोकांचा मोठा उठाव काही जन्माला येतच नाही. नाही बरोबर आहे. प्रॉब्लेम आहेच, पण म्हणजे तुमची धावपळ तर चालूच आहे आणि परिणाम तर शून्य आहे. म्हणून मग मी त्याला एक नाव दिलंय बरं का, काय? धावपळ जर्नलिझम. म्हणजे इकडे खून झाला पळा तिकडे, तिकडे बलात्कार झाला धावा तिकडे, कुठे पातळात दंगल झाली किंवा आभाळात मंत्रिमंडळ गडगडलं की तुम्ही पत्रकार आपले जातीने हजरच, आखो देखा हाल बघायला. पण डोळ्यांनी काय पाहिलं, बुद्धीला काय समजलं आणि अंतःकरणाला काय भिडलं याचा काही विचार नाही, अजिबात नाही. म्हणजे घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं एरझाऱ्यानं म्हणतात ना, तसे तुम्ही पत्रकार नुसती धावपळ करून दमत असता. आणि हे थोड्या बऱ्या पत्रकारांचं असं आहे, बाकीच्यांचं तर काय विचारू नका, नुसते घटनास्थळी हजर असतात आणि मग ठोकून देतो ऐसा जे या न्यायानं काय वाटेल ते लोकांच्या माथी मारत असतात. यांचं मात्र असं नाही. नीट तपासून घेतल्याशिवाय ते काही सुद्धा छापायला देत नाहीत. अगं हो, पण पतिव्रते सरिते तो तपासतो काय? शेवटी तपशीलच ना. तपशिलाच्या मुळाशी जायला त्याला कुठे वेळ असतो, तोपर्यंत तर त्याची दुसरी बंदूक लागायची वेळ होते. थांबा थांबा, मी सांगते त्यांना, थांबा. सांग, पण त्याला उत्तर द्यायला तरी त्याला कुठे वेळ असणार आहे? हे बघ, तू सांगायला सुरुवात केली ना तेव्हा तो इथं असेल, पण सांगणं संपता संपता तो लाल डेंगाच्या छपरावर नाही तर करीम शरीफला पोचला असेल. आखो देखा हाल बघायला. पण तुम्ही काही म्हणा, जे घडतंय ते लोकांना सांगायला पाहिजेच. सांगा, पण तिथेच थांबू नका ना. मुद्दा बोला, विचार सांगा. हे सगळं थांबवायचं कसं याचा रस्ता दाखवा ना, रस्ता. नाही मला सांगा, नाहीतरी इथून तिथून सगळ्या दंगली, सगळे जाळपोळी, सगळे दंगे दोपे सारखेच ना, त्यात काय फरक असणार आहे? पण मग तेच पुन्हा पुन्हा लोकांना सांगून देशाच्या आणि आपल्या वेळेचा अपव्यय का करायचा? खेळा. सर, जयसिंग here. मिशन सक्सेसफुल. Yes, sir, totally successful. You did a miracle, my boy. Thank you very much. I asked something difficult and you got it done. मैंने तुझे चांद मांगा और तुम तो चांद को धरती पर ले आए दोस्त. और सर वो है भी चांद सी. मजा आ गया दोस्त. सर मजा तब आएगा जब प्रेस होगी, फ्रंट पेजेस हमारी न्यूज से भर जाएंगे, तब जाके मुझे तसल्ली होगी. मैं अभी प्रेस कॉन्फ्रेंस जुटाने में लग जाता हूँ. और हाँ सर, इस बार उस मिनिस्टर के बच्चे से बंदर का नाच नचवा के ही रहेंगे. क्यों भाई, दिल्ली कब आ रहे हो? कल सवेरे. और यहाँ आने पर घर ही जाओगे ना? हाँ हाँ. भाई घर ही चले जाओ. मिसेस जादव बहुत परेशान है. और हाँ, बाद में मैं और शिवा श्रीगाल तुम्हारी राह देखेंगे. समझो मैं पहुंच गया. ओके बाय. हाँ जी सर. निवेदिता, 2-4 काम करने हैं. जी. पहले तो अपने न्यूज एडिटर है उनके साथ अर्जेंट मीटिंग करेंगे. जी. अपने पेपर की ओर से कल स्पेशल प्रेस कॉन्फ्रेंस करनी है. जी. दिल्ली के सारे करस्पॉन्डेंट्स पहुंचने चाहिए. जी सर. और खन्ना साहब को भी बुला लेना. जी सर. अरे भैया, एडवोकेट खन्ना साहब, अपने लीगल एडवाइजर. ओके ओके सर. और मिसेस जाधव को कांटेक्ट करो और उन्हें बता दो कि जय सिंह कल सवेरे पहुंच रहा है. जी सर. नहीं तो रुको,
उनको कल सवेरे बता देना। ओके सर। गेट गोइंग। थैंक यू सर। तो आपको कल से पता था और आप मुझे आज बता रहे हैं? उनके आने का समय तो हो रहा है अब। अच्छा अच्छा ठीक है, रहने दीजिए। हाँ। कमळाबाई, रामसिंग, काय करते? अहो कमळाबाई साहेब आत्ता येत आहेत. हे बघा फ्रीज मध्ये फ्लावर आहे, त्यात मटार घालून भाजी करा. आणि काकासाहेबांनी आंब्याच्या करंड्या आणल्यात ना, त्यातले पिकलेले आंबे काढून फ्रीज मध्ये टाका. हं? आणि बिअरच्या बाटल्या टाका 2. बरं. अहो रामसिंगनी धोव्याकडचे कपडे आणले का? वय की कपाटात ठेवलेत ना. अरे बापरे, पण तो येतोय जयसिंग? हो अहो मी आता ऑफिस मध्ये फोन केला तेव्हा कळलं. अहो ट्रेनची वेळ सुद्धा माहिती नाही मला. तुम्ही का उभ्या कमळाबाई, जा लागा कामाला जा. राम सिंह देखो, अभी के अभी न्यू दिल्ली स्टेशन चले जाना, साहब आ रहे हैं और गाड़ी के आसपास ही रहना. हर आधे घंटे बाद मुझे फोन करते रहना और इधर उधर जाना नहीं. साहब कभी भी आ सकते. काय आला जयसिंग? अहो, मला आत्ता कळलं, मी आत्ता रामसिंगला हां हां पाठवलं इट्स ऑल राईट. म्हटलं रामसिंगला बोलवायचं स्टेशनवरती, त्याची वाट बघत बसायचं, मग कोणतरी ओळखीचा भेटायचा, फालतू चौकशा करायचं, त्यापेक्षा सगळं रिक्षा करून आलो. काल रात्रीची गाडी चुकलीच होती, पण पहाटे प्रायव्हेट टॅक्सीने पाठलाग करून पकडली. म्हटलं लेट येते का काय, पण नाही आली. अहो आम्ही ऑफिस मध्ये पण फोन केला होता, पण काय हा आत्ता मला. अगं त्यांनी तुला मुद्दाहून कळवलं नसेल. अरे हो ना, हो हो. हाँ ये प्रेस क्लब बुक हो गया? हाँ जी, प्रेस क्लब बुक हो गया है, सबको इनविटेशंस पहुंच गए हैं और प्रेस क्लब के बाहर भी नोटिस बोर्ड पर लगा दिया गया है. ओह दैट्स ग्रेट. ये प्रेस कॉन्फ्रेंस कितने बजे रखी है? 5:30, 7 तक सब खत्म होना चाहिए ताकि पहले एडिशन में कॉपी चली जाए. हाँ ठीक है. एनी एडिशनल रिक्वायरमेंट? नहीं वो मैं ओवरहेड प्रोजेक्टर यूज़ करना चाहता था. मिल जाएगा भाई, वहाँ काले पर्दे वर्दे लगा लेंगे. तस्वीरें खींची है ना? हाँ कुछ तस्वीरें तो खींची है, लेकिन तस्वीरें खींचना बहुत डेंजरस था. ठीक है, आदमी भिजवा देता हूँ, स्लाइड्स बनवा लेते हैं. हाँ लेकिन थोड़ा अर्जेंट है. अरे मिल जाएंगे भाई. ओह थैंक यू. यू आर ग्रेट सपोर्ट टू ऑल माय एफर्ट्स सर. इट्स माई ड्यूटी माई बॉय. हाँ सर, लेकिन ऐसे बहुत कम एडिटर समझते हैं, नहीं तो हर कोई खुद ही स्टार बनने की सोचता है. सर आज शाम को आप थोड़ा सा इंट्रोडक्शन करेंगे ना? नो 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 नो, इट्स योर शो, टोटली योर शो. नहीं लेकिन थोड़ा सा आप बोलते तो. हमने तुम्हारी बातों से हिंट ले ली है, हम स्टार वार नहीं बनना चाहते. नो नो नॉट एट ऑल सर, नॉट एट ऑल. देयर वाज नो हिंट एट ऑल. इट्स योर राइट. आपने तो मुझे आइडिया दी थी. ना बाबा ना, मैं पर्दे के पीछे रहूंगा. हाँ लेकिन फ्रंट रो में बैठ के प्रेस अटेंड करूंगा. ओके थैंक्स. ये सर जी को पता है? हाँ नहीं. ओह तो उनके लिए सरप्राइज रहेगा. आर यू वरीड जयसिंह? नो नॉट एट ऑल. जब आप मेरे साथ हैं तो वरी किस बात की. अच्छा एक बात बताओ, वो कैसी है? वो अच्छी है. यहाँ वहाँ देख रही है. इतना बड़ा घर शायद देखा नहीं ना, तो ठीक है चलो मिलते हैं. बाय. काय शोधताय कमळाबाई? तुटका कप शोधते त्या बाईला द्यायला. तुटका कप? तुटका कप कशाला? म्हणजे चांगला कोप द्यायचा. काहीतरीच असतं तुमचं. तुटका कप म्हणे. हाँ ठीक है. हाँ वो अरे यार, हाँ मेरी बात हो गई, पूरी बात हो गई है मिस्टर कौशिक से. हाँ मिस्टर कौशिक से. ओके नहीं वो इन्विटेशन का. हाँ ठीक है ठीक है. हाँ याद रहे वो ओवरहेड प्रोजेक्टर. ओके. कमला कैसी हो? यहाँ कैसे लग रहा है? ये और चाय पियोगी? नहीं कुछ खाओगी? देखो अब इस घर को अपना ही घर समझना. कुठली रे ही अशीच एका ठिकाणी तिला पोचवायचं आहे.
त्याचं काय आहे, माझ्या फिरतीच्या कामामध्ये अशी एखादी कामगिरी माझ्या गळ्यात पडते. नेमकं कुठे गेला होतास असं विचारलं तर चालेल? हे असंच बिहारला. हो, बिहार म्हणजे तसं छोटंच राज्य आहे म्हणा. हा चला, एवढ्या दिवसाच्या श्रमानंतर गरम गरम पाण्यानं नागवेनं आंघोळ. अहो सॉरी हा काकासाहेब, म्हणजे ही आमची पंजाबी सवय आहे. जिभेला हाड म्हणून उरलेलं नाही. आणि हा, ती माझी बॅग उघड, आणखीन ते कपडे भिजवायला टाक. आणि हा, बॅग उघडताना नाक दाबून धर, कारण 4-5 दिवसाचा कपड्यांचा वास मारत असेल. हो, आधी धोक्याची कल्पना दिलेली बरी, नाही तर नंतर म्हणशील सांगितलं नाही. कमळाबाई, हा, त्या डायरीत एक न लिहिलेला फोन आहे रे जयसिंग, मीच घेतला होता. कोणाचा होता? निनावी होता. काय म्हणत होता? काय नाही, तुझे तुकडे तुकडे करीत असं म्हणत होता. अरे वा, एवढं प्रेम कशा करता? 23 तारखेच्या अंकात तुझं काही फीचर होतं? 23 तारीख, चिबू यादव, चोरीच्या संशयावरनं नोकराला मारहाण. अरे काही विशेष? हा, नोकराला गुरासारखी मारहाण करणं हे विशेषच आहे. ते नाही रे, मी त्या धमकीबद्दल बोलतोय. नाही नाही, त्याचं काही विशेष नाही. हा, एकूण तू लोकांना बरंच दुखवलंयस असं दिसतंय. हा, तेच टेलिफोन्स. काकासाहेब, त्याचं काय आहे, माझा माणसांवरती हल्ला नसतो, प्रवृत्तींवरती असतो. पाणी काढलंय. चला पाणी ताप. समाज स्वच्छ होईल तेव्हा होईल. मी माझ्या अंगावरची धुळीची पुटं काढून टाकतो. चला, ए हिला इथनं हलवा. रामसिंग, हिचं प्रदर्शन इथं नको. चल चल, आत घेऊन जा. हो, देखो आज अपने बंगले का गेट मेरे कहने पर खुलेगा. मेम साहब भी बाहर गई और आई तो क्या करोगे? मेरी परमिशन लोगे और बाद में गेट खोलोगे, समझे? चलो जाओ. ताईसाहेब, ओ ताईसाहेब, ओ इकडे या पटकन. अहो काय झालं कमळाबाई? हो बघा, माझ्या खोलीत कोण घुसलं ध्यान. मी आले, माझं लक्षच नाही. म्हटलं वाईच पान खाऊ. डाळ ढकललं तर समोर ही. मीच आणून ठेवली आहे तिला इथं. म्हणजे ही इथंच राहणार? अहो निदान 2-3 दिवस तरी. ताईसाहेब, माझं पलटणचं तिकीट काढा बाबा. अहो आता काय झालं कमळाबाई? म्हणजे इतके दिवस दुसऱ्यांकडून कामं करून घेणंच माझ्या नशिबात होतं, आणि आता हिला सांभाळू? अहो पण 2-3 दिवस राहिले तर काय हरकत आहे? आणि हे बघा, उगीच मध्ये मध्ये बोलू नका, साहेब आधीच रागवले. तुम्ही भेट. नाव काय तुझं? नाम नाम क्या तेरा? कमला. ते तर माझं नाव आहे. मेरा मेरा. तेरा नाम क्या है? कमला. अरे देवा, कमलाच. किधर की तू? गांव गांव. करीम शरीफ. किधर है वो लोहा डागा उसके उस तरफ. डागा के उधर. हाँ. 4 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर कमोड, हातात वर्तमानपत्र, आणखी नंतर फ्रेंच भात. हे सुख सांगण्यासारखं नाही, फक्त अनुभवण्यासारखंच आहे. ती मुलगी कोण आहे? मुलगी? कोण मुलगी? कमला. कमलाबद्दल विचारते मी. हा, कमला. कोण असेल? असेल कुणीतरी अत्याचार पीडित मुलगी. अगं नाही, तसं काही नाही. मग तुम्ही तिला कुणापासून तरी वाचवायला इथे आणली. हा, तसं असू शकेल कदाचित. पण ती तुमची नवी स्टोरी आहे हे निश्चित. आता इथून कुठं जाणार? इधर से किधर जाएगा? कहीं भी नहीं. काही भी नाही. कुठंच नाही. कुठं तरी जाणारच ना. इथंच राहणार? इधरच रहने का? हो. काय हो? इथं कशी राहणार आणि कशाला राहणार? का ऐकू रहने का म्हणते मी. हमको खरीदा है ना. खरीदा?
म्हणजे मालिक ने खरीदा हमको बाजार में।